मंडळी सुखी असो. अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकासी. कल्पनेची बाधा न हो कोणे काळी, ही संत मंडळी सुखी असो. नामामने तया असावे कल्याण, नामामने तया असावे कल्याण, ज्या मुखी निदान पांडुरंग. कल्पनेची बाधा न हो कोणे काळी, ही संत मंडळी सुखी असो. पांडुरंगा करू पांडुरंगा करू व्रत मन सुक्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्नां अन्यांशहस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणां नमो भगवते पुरुषाय तुभ्यमिदक्षरं मणाख्यय आनंद भज केवलं श्रीमन्निवृत्तीनाथेति ख्यातं दैवतमाश्रयेत् अताभिनवाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा श्री विश्वमोहिनी नमस्कारिली मिया नमो मायभूमी जिथे जन्मलो मी नमो कर्मभूमी जिथे वाढिलो मी नमो अलंकापूरभूमी जिथे ज्ञान पावे तो झालो आम्ही नमो भारत राष्ट्रभूमी तिच्या खंड येऊ कामी तुम्ही संत माझिया कडा दिठीचा कराल बहुडा तरी तुम्हा मानेन एवढा होईन मी मनोजवं मार्ततुल्य वेगं जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायुथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये दुःखभंजन
अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझिया सकळ हरिच्या दासा कल्पनेची बाधा न हो कोणी काळी ही संत मंडळी सुखी असो विठाला अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझिया सकळ हरिच्या दासा कल्पनेची बाधा न हो कोणी काळी ही संत मंडळी सुखी असो प्रस्तुत चिंतन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग संताध्वर्यू देवाचे लढीवाळ भक्त भक्त शिरोमणी भक्तराज नामदेवराय यांचा पसायदान प्रकरणातील अभंग सेवेसाठी घेतलेला आहे विठ्ठला चिरंजीव वैष्णव दादासाहेब डोंबाळे चिरंजीव वैष्णव दादासाहेब डोंबाळे यांचा नामकरण सोहळा पहिला वाढदिवस सोहळा मायबाप हो भक्तिमती माता भक्तिमान्य पुरुष वर्ग महाराष्ट्रातील ख्यातनाम दिग्गज कीर्तनकार मंडळी बसलेली आहे गुणीजन मंडळी उपस्थित आहे मला यावरून एक वाक्य आठवलं आयुष्यात अण्णा असतील आयुष्यात भाऊ असतील हा सर्व डोंबाळे परिवार यांना जर कोणी विचारलं आयुष्यात तुम्ही काय कमवलं आजचा फोटो काढून घ्या आणि प्रत्येकाला तो दाखवा ही आमची श्रीमंती एवढा मोठा वारकरी संप्रदायाचा समाज एका ठिकाणी आणणं एवढूशा खेड्या गावात एका वस्तीवर एका वाडीवर हे फक्त मायबापू हो हे डोंबाळे पाटील परिवाराने सिद्ध केलं आमचे परममित्र परमस्नेही परमार्थ पददर्शी असणारे मृदंगाचार्य दादासाहेब महाराज डोंबाळे त्यांच्याकरवी ही त्यांच्या परिवाराकरवी ही सेवा माझ्याकडे आली खरं तर कीर्तनकार महाराष्ट्रात दिग्गज आहेत नामवंत आहेत मी एक वारकरी कीर्तनकार आहे आपल्या परिसरापुरता फिरणारा वगैरे महाराष्ट्रभर काय नाही पण दादासाहेबांचा आग्रह की बाबा दादा हे कुटुंबातला कार्यक्रम आहे कुठलाही कार्यक्रम असू द्या तो आजीचा कार्यक्रम असू द्या घराची पायाभरणी असू द्या लग्नाचा उत्सव असू द्या कुठलाही कार्यक्रम असू द्या त्यांनी प्रत्येकाला दादासाहेब फोन करतात हिच्यात कोणालाच अपवादक वाटायची गरज नाही पण माझं काहीतरी भाग्य असेल काही कार्यक्रम असू द्या दादासाहेब मला न विसरता विचारतात की दादा मला हे नियोजन करायचं आहे मला ते कार्यक्रम करायचा त्यांनी मग नंतर विचार केला यांचं कीर्तन ठेवू का त्यांचं कीर्तन ठेवू नंतर वैतागून म्हणला दादा कीर्तन तुम्हालाच करावं लागतं मी म्हणलं भरपूर दिग्गज मंडळी आहे मी कोणालाही फोन लावतो वाडीवर घेऊन येतो आजीच्या वेळेस दादांची जी पणजी होती बरोबर आहे की नाही त्यांच्या वेळेस दादांनी सांगितलं मला इथं पुरुषोत्तम महाराज पाटलाचा कार्यक्रम ठेवायचा म्हणलं ठेवायचा ना तो म्हणला तारीख वगैरे म्हणलं तू सांगायची महाराजांनी इथे यायचं तो म्हणले दादा महाराज फोनच उचलत नाहीत म्हणलं माझी जबाबदारी कोणाची जबाबदारी इथपर्यंत आणायची माझी मायबाप हो किती व्यस्तता असू द्या काही असू द्या दादासाहेबांनं अर्ध्या रात्री मराठवाड्यामध्ये एक शब्द आहे अर्ध्या रात्री जरी फोन केला तरी त्यांच्या हाकेला ओ देणारं आमचं मित्रत्व आहे आणि मला इतका आनंद वाटला आज माझं अंतकरण भरून आलं परमार्थात ज्ञानोबाराणी म्हणावं मार्गाधारे वर्तावे विश्व हे मोहरे लावावे अलौकिक नोहावे लोकांप्रती किंवा कर्तव्य असे उरले लोकालागी केवी लोकाच्या मनी उरीजे पण मायबाप हो एवढा समाज एकत्र करणं एवढी दिग्गज मंडळी कार्यक्रमाला उपस्थित असं कोण म्हणजे सगळी दिग्गज मंडळी कैलास महाराज पवार असतील त्यांच्यासाठी तर जोरदार टाळ्या होत्या दुसरे आमचे सुनीलदादा पवार असतील गुरुजीसाठी जोरदार टाळ्या होत्या आमचे तिसरे माझे परमस्नेही परमार्थ मित्र आमचे संजयदादा हजारे असतील गुरुजीसाठी जोरदार टाळ्या होत्या विकासजी रिठ्या असतील गुरुजी असतील अंबादास महाराज हिंगोलीकर असतील आणि ज्यांचा आपण गोड असा मृदंग ऐकला महाराष्ट्रात मायबाप हो मृदंग क्षेत्रामध्ये ज्याला आपण कोहिनूर हिरा म्हणून संबोधल्या जातो आणि वारकरी संप्रदायाचं एक दिग्गज मातब्बर आणि मुरब्बी पखवाज वादक म्हणजे माझे परम मित्र आमचं खूप सख्यत्व आहे कीर्तना सांगण्यासारखं नाही अरुणदादा कदम गुरुजीसाठी दा जोरदार टाळ्या होत्या ज्यांची गोड अशी साऊंड सिस्टीम आहे ते केशवदादा मोरे समाधान महाराजांची शर्मांची कथा आळेफाट्याला चालू आहे त्यांना सांगितलं माझ्या कुटुंबातला कार्यक्रम आहे दादा महाराजांनी मायबाप हो एकच सांगतो पद प्रतिष्ठा सत्ता संपत्ती हे येतं पण जातं मी कालच कीर्तनात बोललो माणसाचं पद जायला पाहिजे प्रतिष्ठा जायला पाहिजे सत्ता गेली तरी चालते संपत्ती गेली तरी चालते पण माणसाचं पुण्य कधीच जाऊ नये मायबाप माणसाचं पुण्य कधीच जाऊ नये आणि या डोंबाळे परिवाराकडे एवढं पुण्य मायबाप एवढं पुण्य आहे कधी या काही असू द्या कुठलाही प्रसंग असू द्या आमच्या दादासाहेबांना कमवलं महाराज
दादासाहेबांना कमवलं आणि एकटा दादासाहेब काय करू शकत नाही, त्याच्या पाठीमागं हा सगळा परिवार आहे, सगळी वाडी आहे, ही पंचक्रोशी आहे, त्यांचे सख्यत्व, आप्त इष्ट, स्वकीय मित्र परिवार, वारकरी संप्रदायातील संत अध्वर्यू मंडळी, त्यापैकी ज्यांचा गुरुपूजन सोहळा, खरं तर तासभर बोलायचंय, माझे 40 मिनिटं शिल्लक राहिले. 40 मिनिटात आता मी किती 20-20च्या मॅच, किती विकेट काढायच्या आणि किती घ्यायच्या, हे माझं आता पण काय कुटुंबातलं कीर्तन आहे. तुम्ही असं समजू नका महाराजाकडून काहीतरी एक अपेक्षेने आलतो ऐकण्याच्या वगैरे, काहीतरी बोलायचं, कोणीतरी उभं राहायचं म्हणून मी उभा राहिलेलो आहे. मार्कड बाबा आहेत, अभंग गुरुजी आहेत, आमचे पठाडे बाबा आहेत, बालाजीदादा बोराडे आहेत, सर्व केशव महाराज टेकाळे आहेत, तेही माझ्या समवेत आले. आता कुणाकुणाचं नाव घेऊ, भूषणदादा आहेत, उद्धवदादा आहेत, सर्व भक्तिमती माता, भक्तिमान्य पुरुष वर्ग, आमचे सनई वादक, बरोबर एक नाही, शिंगवादक, आमचे खिल्लारी मामा माळशिरसचे, तेही खास सकाळी माऊलीदादा पठाडेंचा कार्यक्रम तिकडं सोलापूरला होता, त्यांचा कार्यक्रम करून ते म्हणले कर्नाटकला चला, ते म्हणले कर्नाटकला नाही, मी आता दादासाहेबाच्या घरी जातो. एवढी प्रेमाची मंडळी दूरवरून आली मायबाप हो. मी पण 400 किलोमीटरचा प्रवास करून आलो, पण मला 400 किलोमीटरचा प्रवास करून थोडाही यत्किंचितही शीन भाग प्रवीणदादा वाटला नाही. त्याचं कारण मायबाप हो, नियोजन एवढं भव्य आहे, एवढं भव्य आहे की मायबाप हो शब्दच नाहीत माझ्याकडं, एवढं भव्य नियोजन आहे. आणि कार्यक्रमाला उपस्थित माझे ज्येष्ठ गुरुबंधू दीपक दादा सुद्रिक, हरिभक्तीपारायण दीपक दादा सुद्रिक गुरुजी असतील, हरिभक्तीपारायण आमच्या वहिनी असतील, युवा कीर्तनकार सुद्रिकताई, त्यांच्या सर्व ह्या विद्यार्थिनी मायबापू आहे की नाही, सर्व विद्यार्थिनी, राहुल महाराजांचे सर्व विद्यार्थी, बाकीच्या सर्व संस्थेतील सोनाली दिदी, युवा कीर्तनकार भागवताचार्य, महाराष्ट्रातल्या साध्वी असणाऱ्या सोनालीताई करपे यांच्या संस्थेतील सर्व विद्यार्थी मंडळी, बरं का, म्हणजे माहीत नव्हतं, सर्व विद्यार्थी, सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद. माझ्या कीर्तन सेवेला प्रारंभ. विठाला अभंग नामदेवरायांचा आहे. नामदेवराय स्पष्ट सांगतात, अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, जास्त प्रस्तावना करत नाही दीर्घ, ऐका, अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, कोणत्या कुळा, माझ्या सकळा हरीच्या दासा. बरं, जर अकल्प आयुष्य दिलं नामदेवराय तर तुमचं म्हणणं काय, प्रारंभी म्हणणं काय, अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझ्या सकळा हरीच्या दासा. आयुष्य दिल्याच्या नंतर त्यांना कुठल्याही कल्पनेची बाधा, कल्पना जी असते ना, द्वंद्व असतं, कल्पना असतं, माया असते, ते द्वंद्व काय करतं, दुःखाला कारणीभूत ठरते. मग कोणतीही माया असू द्या, अघटित घटना पटेसी माया, माया काय करते, जे सत ना असत होय, सत असताहून विलक्षण दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. मायेचे अनेक प्रकार आहेत, पिंडे पिंडे मतीर भिन्न, हा मायेचे अनेक प्रकार आहेत. कल्पनेची बाधा नहो कोणे काळी, ही संत मंडळी, कोणती संत मंडळी, ही सगळी बसलेली संत मंडळी सुखी असो आणि त्यांना सुख एवढं द्या, सुख एवढं द्या, सुखामध्ये त्यांना यत्किंचितही अहंकाराचा वारा न लागो राजसा. माझ्या विष्णुदासा, मायबाप हो, प्रोटोकॉलचा शब्द पाहतो नामदेवरायांचा, माझ्या विष्णुदासा, माझ्या विष्णूच्या दासाला जर अहंकाराचा वारा लागला, सयत प्रमाण कुर्ते लोकस्तज्ञानुवर्तते, येथ वडील जे करीती तया नाव धर्मू ठेविती, ते चेर अनुष्ठिती सामान्य सकळ, याचा धरीना अभिमान करीना आपुले जतन, आगा स्वधर्म हा आपुला, जरी का कठीणू झाला परी अनुष्ठीला तोची भला देख, स्वधर्म हा सांडशील तरीच पापावर पडा होशील. ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरी सांगावं, ऐका, अहंकाराचा वारा एकदा का कुठलाही वारा असू द्या, कोणताही वारा एकदा लागला की माणसं बदलतात, पण ऐका, ये दौलत, ये शोहरत, ये किरायेदार है, ये घर बदलते रहते. एकदा पुण्य संपलं मग तया पुण्याची पावटी सरे. माणसाने एक विचार करा मायबाप हो, कोणी किती मोठा असू द्या, किती मोठा असू द्या, संत परंपरे येऊन कोणीही मोठा नाही. ज्ञानोबारे असतील, तुकोबारे असतील, तो चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयव ते सुखाचे कोंब, एर माणूस पण ते भांब लौकिक भागू, पुढा स्नेह पाजरे, मागा चालती अक्षरे, शब्द पाठी अवतरे कृपाधी. वारकरी संप्रदायाचे प्रस्थांतरे ग्रंथ पहा, वारकरी संप्रदायाची संत परंपरा पहा. वारकरी संप्रदाय, मी नेहमी सांगत असतो, वारकरी संप्रदाय एवढा व्यापक आहे, एवढा व्यापक आहे, वारकरी संप्रदाय एवढी ग्रंथ संपदा बाकीच्या कोणत्या संप्रदायाकडे नाही माहिती, एवढी ग्रंथ संपदा आहे. पण सगळी ग्रंथ संपदा पाहण्यापेक्षा तुर्तास ज्ञानेश्वरीचा विचार करू.
ते अक्षरे नव्हती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका अर्जुना लागी चितकळिका उजळली कृष्णे. ज्ञानोबाराय ज्ञानोबाराय ज्ञानोबाराय. ज्ञानोबारायची ज्ञानेश्वरी बोराडे महाराज एवढी श्रेष्ठ आहे. तुम्ही जर खोली गाठण्याचा प्रयत्न केला तर तुमच्या हाताला मोती लागतील आणि उंची गाठण्याचा प्रयत्न केला तर नक्षत्राचं चांदणं माऊली हाताला देतील. एवढी ज्ञानेश्वरी श्रेष्ठ आहे. येथ विज्ञाने काय करावे. आता लोक चंद्रावर गेले, कोणी चंद्रावर जाईपर्यंत लोक चंद्रावर गेले. अपवाद नाही. ऐका, विषकी आहारी पडे समुद्री पाय वाट जोडे. सगळा 12वा अध्याय पाहून घ्या, जास्त विस्तृत करत नाही, पण ऐका. लोक आता चंद्रावर गेले. 750-750 वर्षापूर्वी विश्वमाऊली ज्ञानोबारायांनी ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या मायबाप हो. म्हणजे ज्ञानोबाराय ऐकेगा ज्ञान चक्रवर्ती तू तो ज्ञानाचीच मूर्ती. त्या ज्ञानोबारायचं एवढं श्रेष्ठ ज्ञान होतं, एवढं श्रेष्ठ ज्ञान होतं. ज्ञानोबाराय एवढं श्रेष्ठ ज्ञान इतर कोणाचंही संत परंपरेमध्ये ज्ञानोबारायला प्रत्येकाने मान दिला, बहुमान दिला. असे एकही संत दाखवा, कैलास महाराज, असे एकही संत दाखवा ज्याने विश्वमाऊली ज्ञानोबारायचं वर्णन केलं नाही मायबापू. विवेकासागर असेल साधकाचा मायबाप, विवेक सागरा विवेक सागरा सख्या माझ्या ज्ञानेश्वरा सख्या माझ्या ज्ञानेश्वरा सख्या माझ्या ज्ञानेश्वरा सख्या माझ्या माहेरी श्रीमंती होती तुम्हा ऐसे. अहो आळूमाळू अवधान द्यावे येतुलीने आनंदाच्या राशीवरी बैसावे. ज्ञानोबारायचं कर्तृत्व एवढं संपन्न होतं माय बाप हो. आकाशाला गवसणी घालण्यासारखं विश्वमाऊली ज्ञानोबारायचं कर्तृत्व होतं. ज्ञानोबारायची ज्ञानेश्वरीची एकदा का माणसाला आम्हातयाचे व्यसन लागलं ज्ञानेश्वरीचं. दुसरे व्यसन लागल्यापेक्षा ज्ञानेश्वरीचं व्यसन, मृदंगाचं व्यसन, गायनाचं व्यसन हे व्यसन चांगले येतो. व्यसन काय अतिशय चांगलेत माय बाप हो. ज्ञानोबारायच्या संगतीची अपेक्षा किंवा ज्ञानोबारायनं भक्त शिरोमणी नामदेवरायाच्या संगतीची अपेक्षा करावी. नामदेवरायाची जर दोन दृष्टांतामध्ये ओळख करून द्यायची झाली, आता ट्विटर आहे, आता फेसबुक आहे, आता इंस्टाग्राम आहे, आता व्हिडिओ कॉल आहेत, सगळ्या गोष्टी ईमेल आहेत, जीमेल आहेत, व्हॉट्सअप आहे, फेसबुक, सगळं विज्ञान प्रगल्भ झालं. पण ज्या काळात विज्ञान प्रगल्भ नव्हतं, ज्या काळात दळणावळणाची व्यवस्था न होती, त्या काळात वारकरी संप्रदायाची भगवी पताका 7 समुद्रा पार नेण्याचं काम भक्त शिरोमणी नामदेवरायानं केलं माय बाबा. आपण सगुणाचे उपासक आहोत. शीख बांधव निर्गुण उपासक होते. शीख बांधव निर्गुण उपासक होते. आपण सगुणाची उपासना करणारे वारकरी सांप्रदायिक मंडळी आहोत. 2010 साली श्री गुरु चैतन्य बाबा देगलूरकर यांच्या समवेत श्री गुरु जयवंत बाप्पा बोधले यांच्या समवेत मी पंजाबच्या घुमानला गेलो होतो. 2010 साली वारकरी परिषद होती. तिथं गेल्याच्या नंतर मायबाप हो, पंजाबच्या घुमानमध्ये भक्त शिरोमणी नामदेवरायांच्या प्रतिमा आहेत. तितका पाहून आनंद मला कमी झाला. पण ज्यावेळेस गुरुबाणी नावाचा ग्रंथ उघडला
63 प्रकारे नामदेवरायाची अभंग संहिता पाहिली. त्या दिवशी वाटलं माझा वारकरी संप्रदाय किती श्रीमंत आहे. उभारिला ध्वज ते लोकावर, उभारिला ध्वज ते लोकावर, उभारिला ध्वज ते लोकावर. चराचरे कीर्ती गाते, ऐसी चराचरे कीर्ती गाते. उभारिला उभारीला ध्वज गुरुजीने वाजवलं नाही, त्याने सोडलं नाही, मी हातानंच खुणवतो आहे का नाही. तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंदे विठ्ठल. त्या नामदेवरायाचा एवढा श्रेष्ठोत्तम अधिकार होता, एवढा अधिकार होता. विश्वाचं ज्ञान नामदेवरायाच्या संगतीची अपेक्षा करतंय म्हणजे नामदेवरायांचं किती श्रेष्ठत्व असेल. एखादा जर मोठा व्यापक विचाराचा माणूस असेल, आपलं काय झालं माहितीये का, थोडं धाडसाचं वाक्य आहे, थोडा पैशावाला माणूस दिसला, थोडी गाडी घोडी दिसलं, सोनं नाणं दिसलं, आपले माणसं त्याच्या पाठीमागं पळतात. ऐका, एक दृष्टांत सांगतो, मी थोरा मोठ्यांच्या मुखातून ऐकलेला आहे. पुण्याला सत्यनारायणाचा कार्यक्रम ठरला, कीर्तनकार घ्यायचं ठरलं, सत्यनारायणाचा कार्यक्रम ठरला, कीर्तनकार मंडळी घ्यायचं ठरलं. आणि कीर्तनकार मंडळी घ्यायचं ठरल्यानंतर तत्कालीन कीर्तनकार एकच होते, स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोगबाबा. स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोगबाबा. आणि त्या काळात एका व्यक्तीचं वर्चस्व राजकीय पटलावर होतं, त्यांचं नाव होतं बालगंगाधर टिळक, जे की त्यांना लोक संबोधन द्यायचे लोकमान्य टिळक. लोकांनी विनंती केली, जोगबाबांनी नकार दिला. जोगबाबांनी नकार दिला. शेवटी लोकमान्य म्हणले, बाबा मी चिठ्ठी देतो, मी प्रत्यक्ष एवढ्या मोठ्या माणसाला, म्हणजे लोकमान्यांना समाज मानायचा, पण त्यांचीही एवढी हिंमत होत नव्हती की सद्गुरू जोग महाराजांच्या समोर जातील आणि सांगतील की ही सेवा करा, ही सेवा करा. त्यांनी सांगितलं, चिठ्ठी पाहिली, चिठ्ठीवर पटल होतं, असं नाव होतं, विनंती आहे माझी की आपण कीर्तन करावं. ते म्हणले, आम्ही लोकमान्यांची काय आणली, चिठ्ठी आणली, लोकमान्यांची चिठ्ठी आणली, तुम्हाला विनंती आहे बाबा. त्यांनी सांगितलं, मी देवमान्य आहे, साधुमान्य आहे, मी लोकमान्यांचं ऐकत नसतो. थोरपणा पराची सांडीजे, व्युत्पत्ती आघवी विसरीजे, जे जगा धाकुटे होईजे ते जवळीक माझी, मोठं कुणाला म्हणायचं. अरुण गुरुजी एका वाक्यात सांगतो, ज्या माणसाला आपल्या सोबत राहिल्यानंतर लहानपणा वाटत नाही त्यालाच मोठं म्हणा. नाही तर आता मोठं कुणाला म्हणायचं नेमकी भांगडे माय बापो विठ्ठला. एवढं श्रेष्ठतम ज्ञान, जगातलं ज्ञान म्हणजे विश्वमाऊली ज्ञानोबाराय. विश्वमांगल्याचं स्वप्न उराशी बाळगून अखंड मानवजातीच्या कल्याणाकरता आयुष्यभर त्यांनी फक्त जगाचा विचार केला, स्वतःचा विचार केला नाही. कारण की का, संत अंतःकरण असं असतं, पार्थाजयाच्या ठाई किंवा अयमनी जहा परो व्यक्ती गणना लघुचेतसाम उदार चरितानांतु वसुधैव कुटुंबकम. हे विश्वची माझे घर, आयसी मती जयाची स्थिर, किंवा हुना चराचर आपणची झाला. ज्ञानोबाराय तर स्पष्ट म्हणतात, पार्थाजयाच्या ठाई वैषम्याची वार्ता नाही, रिपू मित्रा पाहे दोघा सरिसा पाडू. का लावणी जयाने केली, जो खांडावया घाव घाली, दोघा एकची सावली वृक्ष दे जैसा.
पहा तुम्ही बरं का, कथा कीर्तन असतील, कोणती परंपरा असू द्या, कीर्तनात ज्ञानोबाराच्या ज्ञानेश्वरीच्या ओव्या, सुभाषित, परिष्कार, विचारसागर, ग्रंथ संपदा, प्रस्थांतरे तुम्ही सांगा, कोणत्याचीच हिंमत होत नाही कीर्तन पडलं न रंगलं न म्हणायची माय बाबा. आज विठ्ठला विठ्ठला आणि कीर्तनकार कसलाय असू द्या, एवढी दिग्गज मंडळी, गाणारी वाजवणारी, मातब्बर अभंग गुरुजी सारखे श्रोतेत, प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती, मी दुबळा अर्चित असे भक्ती. आणि ज्याला आयुष्यात मोठेपणा घ्यायचा त्यांनी दुसऱ्याचं प्रत्येक गोष्ट ॲक्सेप्ट करायला शिका, प्रत्येकाला मान द्यायला शिका. जग प्रेम करत असेल ना, त्या प्रेमाचा स्वीकार करा. प्रेमाचा जर अस्वीकार केला, प्रेमाला लोक हपापलेले. तो लोक एवढे पैशावाले लोक मी पाहिले, एवढे पैशावाले लोक पाहिले, सोमवार ते सोमवार गिरायकी चालू असते, मंगळवार अभंग गुरुजी दुकान बंद असतं. त्याला विचारलं मंगळवारी बंद का? 8 दिवसाचा गल्ला मोजण्यासाठी मंगळवारी सुट्टी असते. म्हणजे एवढे पैशावाले लोक पाहिले, पण पैशापेक्षा समाधानाचं जर कोणतं ठिकाण असेल तो फक्त वारकरी संप्रदाय. समाधानाचं ठिकाण सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो तो युद्धा युज्वसम नैवम पाप मोआप्सेसी. सुखी संतोषान यावे, दुखी विषादा न भजावे, लाभा लाभ न धरावे मना माझी. माणसानी सगळंच आयुष्य 50 आहे, तिच्यातले 32 गेले, 18 राहिलेत आपल्या मनानं. उद्धवराव तुमचं 42 असेल, 8च राहिले आपल्या मनानं. मित्र आहे माझा, तो मित्र आहे म्हणून चेष्टा करतोय. ऐका, 50-60 वर्ष अरुण गुरुजी, त्यातल्या त्यात अर्ध आयुष्य आपलं गेलं. आणि आयुष्य गेल्याच्या नंतर जेवढं आहे आपल्या मनानं तेवढं हॅपी जगा, आनंदानं जगा, प्रत्येकावर प्रेम करा. माणसाने माणसाशी माणसा समवागणे, हेचे आमुची प्रार्थना आणि हेचे आमुचे मागणे. किती पैसा, पहिले काळ होता, डोंबाळवाडीत जर एक ट्रॅक्टर आलं तर सगळी वाडी एकत्र यायची. ट्रॅक्टर आला, पारापाशी ट्रॅक्टर आला, रुक्मिणीच्या मंदिरापाशी, विठ्ठल मंदिरापाशी ट्रॅक्टर आला. तुम्ही आता फॉर्च्युनर, जागवार, ऑडी काय त्या कोणत्या गाड्या आहेत, कोणतीही आणून उभी करा. लोकांना नाविन्य वाटतं का गुरुजी? नाविन्य वाटतं का? नाही. म्हणजे याच्याहून एक लक्षात ठेवा, लोकांना कोणत्याच गोष्टीत नाविन्य नाही. ते तर हरुमनी नेनिजे, दैवी जैसे का स्वरूप तुझे, तैसे नित्य नूतन देखीजे गीता तत्व. म्हणजे नवीन्यपूर्णता कशात असेल, नवनवीन प्रयोग, नवनवीन समाधान आणि नवनवीन सौख्य सुख जर कशात असेल, वारकरी संप्रदायात, परंपरेत आणि संत परम ग्रंथ परंपरेत. आज इतका आनंद आहे. या डोंबाळे परिवाराने एवढा मोठा उत्सव ठेवला. ठरवलं नव्हतं की सगळी मंडळी येईल, ठरवलं नव्हतं सगळे दिग्गज मंडळी येतील, कोणाच्या शर्यती लावल्या होत्या, कोणी आहे की नाही, ठरवलं होतं फोनवर की कोणी येत नाही. पंकज एक जण तर म्हणे दादाला, तू किती पंकजचे फोन कर, सकाळपासून माझा फोन स्विच ऑफ होता. पण मला एवढी दहशत होती, घरून आईने सांगितलं तुम्ही महाराज चालले घरून 5ला निघताय, पण दादाच्या घरीच जा. तुम्ही पंढरपूरला जासाल, सोलापूरला जासाल, दुसरीकडली तारीख. म्हणलं मी सगळ्यांना फसू शकतो, दादाला फसू शकत नाही. एकदा माझ्याकडून चूक झाली होती, ती पण मी घडून नव्हती आणली. दादाने तारीख घेतली होती काल्याची, गेल्या वर्षी नाही आलो, या वर्षी आलो. म्हणजे इथं नाही, काल्याला गावात. कारण काय, मित्रत्व आहे माय बापू. ऐका, पैसा येतो जातो, पण माणसं नेहमी. आणि दुसरी गोष्ट मी नमूद करतो, अरुण गुरुजीला मी मगवाच म्हणलो, गुरुजी जे झालं ते झालं, पण प्रेम कायम राहिलं पाहिजे. कारण का, अहो आमचा मित्र होता संभाजीनगरचा राजू थोरे, तो आमच्यातून निघून गेला. माणसं गेल्यानंतर रडत बेसण्यापेक्षा असताना माणसाला भरभरून प्रेम करा माय बाप. प्रेमाविन नाही समाधान, प्रेमाविन नाही समाधान.
प्रेमाविन नाही समाधान. प्रेम सुख दे, पण प्रेमाचा एक अपवाद आहे बरं का. प्रेमने सांगता बोलता अनुभव चित्त जाणे. लोक आम्हाला तारखेसाठी फोन करतात, आमच्या गावाचं तुमच्यावर खूप प्रेम आहे, म्हणतो तारीखच खाली नाही. तारखीसाठी प्रेम आहे का हो? फक्त सेवेपुरतं याच्यासाठी, याच्याला प्रेम म्हणत नाहीत. दुःखात किती माणसं आपल्या पाठीमागे उभे राहतात आणि सुखात कोण पाठ फिरवतं, हे ज्याला ओळखता आलं त्याला खरा प्रेमाचं महत्व कळालं. मला प्रेमाचं महत्व कळालं पाहिजे. व्यापक विचाराचं विषय हा चालला होता की भक्त शिरोमणी नामदेवरायांचा अधिकार हा श्रेष्ठतम होता, पण विश्वाचा असणारं ज्ञान त्यांच्या संगतीची अपेक्षा करत होतं. सताम संधी वस्तू शोभदेशू प्रमाणम इति अंतकरण प्रवृत्त्या. पतन उद्धार संघाचा महिमा संगतीचे भरपूर प्रमाण आहेत, पण एक ज्ञानोबाराची ओवी सांगतो, संगतीने किती कल्याण होऊ शकतं. लोहाचे कणक होय हे सामर्थ्य परिशीच आहे, की मृतही जीवितला आहे अमृत सिद्धी. एवढं श्रेष्ठतम ज्ञान नामदेवरायाची अपेक्षा करत होतं. नामदेवरायाकडं प्रेम होतं, ज्ञान होतं, वात्सल्य होतं, सगळं होतं. पण ज्ञानोबारायाची संगती झाल्यानंतर, ज्ञानोबारायाचा वियोग झाल्यानंतर नामदेवरायाचं देवाशी थोडी लगटचे भांडणं झाले. काय भांडणं झाले? अहो देवा, ज्ञानोबारायांनी निरोप घेतला, मी पण निरोप घेतो. नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरी, वरी संत हिरे, संत पाय हिरे वरी देते का? माझं वय झालं, तुम्ही तर कधीतरी सांगा बरं का. विठ्ठला विठ्ठला हा अधिकार, नामदेवरायांचा हा अधिकार. पण नामदेवरायाला कधी जर मनामध्ये विकल्प आला तर नामदेवराय काय असतं माहिती का, माणसाने मन मोकळं करावं. कुठंतरी आपल्याला ढसाढसा रडता येईल, मनातलं शल्य बोलता येईल, मनातले दुःख नाहीशे करण्यासाठी एखादा हक्काचा मित्र असावा, एखादा हक्काचा मित्र असावा, सखा असावा. देव जगाचा मालक होता, देव जगाचा मालक होता. अर्जुनाचं त्याचं सख्यत्व होतं. वितरागते सारिखा जोडून ठेविला सखा, आघवियाच्या भूमिका सवे सवे चाले. तो कोपे तू निवांतूस आहे, तो रुसे तू बुजावी तू जाय. नवल पिसे लागले आहे पार्थाचे देवा, त्या जगदीश्वराचे प्रेम ते तर दिसत असे निरुपम. पार्था तेने सर्वोत्तम पुण्य केले, हृदया हृदय एक झाले, ये हृदयचे ते हृदय घातिले. द्वैत न मोडिता केले आपणायसे पार्था किंवा अर्जुना. मग तो सावळा कंकन बाह्या पसरोनी दक्षिण वगैरे सगळ्या ओव्या पाहून घ्या. अर्जुनाला आयुष्यात काही नको होतं, एकटा देव होता. हीच अर्जुनाची खरी श्रीमंती होती माय बाप, हीच खरी श्रीमंती होती. सखा पाहिजे, मित्र पाहिजे. आणि त्या नामदेव महाराजांनी ज्ञानोबारे असतील, नाथ महाराज असतील, तुकोबारे असतील, संत परंपरेतले सगळे महानुभव महापुरुष घ्या, सत्संग घ्या. ह्या मंडळीच्या आयुष्यासाठी नामदेवराय जो संकल्प करतात किंवा मागणं मागतात, आता मागण्याची परंपरा भरपूर आहे, पण तेच अभंगाचं पहिलं.
असं वाटतंय काकड्यापर्यंत कीर्तन करावं, पण ही दुष्ट घड्याळ थांबायला तयार नाही ना. विठाला पसायदानाची परंपरा वेगळी. ज्ञानोबाराने मागितलं आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे. हे ज्ञानोबारायचं मागणं झालं. मागणं म्हणजे आता मागण्याची परंपरा सगळ्यांना माहिती आहे, ती हस्तलिखित कुठंच नाही, पण तो दंडक आहे, तो नियम आहे. पण नामदेवरायाने जे मागितलं अकल्प आयुष्य, संतांनी स्वतःचा विचार कधीच केला नाही हो, स्वतःचा विचार कधीच केला नाही. आणि जे स्वतःचा विचार करतात ते संत कधी होऊ शकत नाहीत. संत न कळणं हे देखील एक संतांचं लक्षण आहे. संत कळू शकत नाहीत. म्हणून माय बापू हो, अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, ज्या कुळात सदाचार कुलोत्पन्नत्वे सती इति संतत्वम, किंवा पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. खरं तर या डोंबाळे परिवाराची परंपरा आहे माय बापू हो, 4-5 पिढ्याची पंढरपूरची वारी. कोर्टीला गुरुजीकडं दादा शिकायला होता तेव्हापासून भूषणजी असतील, दादा असतील, तिथं माय बापू सख्यत्व, पंढरपूरची वारी, आळंदीची वारी, सगळ्या वाऱ्या, सगळ्या परंपरा, सगळ्या एकादशीला तुम्ही कोणत्याही महिन्याच्या एकादशीला फोन करा, दादा कुठे, दादाला विचारत नाही कुठे, दादा पंढरपुरातच असतो. दादा जर रिकामा नसला तर अण्णा असतात, अण्णाला वेळ नसला तर भाऊ असतात, भाऊ नसला तर बालू असतो, बालू नसला तर बापू असतो, कोणीच नसलं तर चिकू तर फिक्सच आहे का नाही. प्रत्येक जण वारीला असतो. कारण की का मायबाप हो, पंढरीची वारी आहे माझे घरी. तुकोबारायने म्हणावं आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरी वास. म्हणजे पंढरपुरात आता पंढरपूर तेची तीर्थ, तेची क्षेत्र, जगी तेची पवित्र, भक्ती कथेसी मैत्र जया पुरुषा. पंढरपूरच्या वाळवंटात वारीत जे कीर्तन करतो, ज्ञानोबारायच्या समाधी सोहळ्यामध्ये घाटावर जे कीर्तन चालतं तेच आज डोंबाळे परिवाराच्या दारात आहे मायबाप. या गोष्टीसाठी पुण्यही लागते. पैसा किती तुमच्याकडे कोणी पाहत नाही, पण तुमचं अंतःकरण किती व्यापक आहे, विचार किती चांगले आहेत, तुमच्यावर जग किती प्रेम करतं, याच्यावर तुमची श्रीमंती अवलंबून असते. विठ्ठला नामदेवरायांना माहित होतं प्रत्येक संतांचं आयुष्य पहा. ज्ञानोबारायचं 21-22 वर्ष, तुकोबारायचं 51-52 वर्ष, म्हणजे प्रत्येक संतांचं आयुष्य पहा. अतिशय कमी आयुष्य, म्हणजे असं म्हणतात चांगल्या माणसाला आयुष्य फार कमी असतं, चांगल्या माणसांना आयुष्य फार कमी असतं. मग ते तुम्ही महापुरुष घ्या, महानुभाव घ्या, संत महंत कोणीही घ्या माय बाप हो. नामदेवरायाने एक विनंती केली, अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, ज्या कुळामध्ये भजन चालतं, ज्या कुळामध्ये ज्ञानेश्वरी चालते. आता वारकरी कुणाला म्हणायचं ही मोठी अडचणीची गोष्ट झाली माय बाप हो. ज्याच्या दिवसाची सुरुवात गुरुजी, अभंग गुरुजी, ज्याच्या दिवसाची सुरुवात गाथा आणि ज्ञानेश्वरीने होते आणि ज्याच्या दिवसाची संध्याकाळ किंवा सांज वेळ हरिपाठ या नियमाने होतो, तोच खरा वारकरी माय बाप, तोच खरा. वारकऱ्याची वेगळी व्याख्या काय करायची, नाहीतर वारकरी 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 वेगळं सांगायची गरज नाही. संप्रदायाचा आबाळ फाटत चाललेला आहे. इथं न बोललेलं बरं. कालाय तस्मय नमहा. पण नामदेवरायांनी प्रत्येक वारकरी संत आध्वर्यू मंडळीसाठी अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, जे परमार्थ करतात, ज्यांच्या कुळामध्ये परमार्थ चालतो, देवाची भक्ती चालते, पंढरीची वारी चालते, आळंदीची वारी चालते, बिदेची वारी चालते, नाथरायांची जलसमाधीची षष्टीची वारी चालते, सगळ्या निळोबाराची वारी चालते, निवृत्तीनाथ दादाची वारी चालते, आदि चितकला मुक्ताबाईंची वारी चालते, सगळ्या संत परंपरेची वारी चालते. अशा संत मंडळीसाठी अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझ्या सगळा हरीच्या दासा. बरोबर एक नाही. कशासाठी अकल्प आयुष्य? गोड मृदंग वाजवण्यासाठी अकल्प आयुष्य. कशासाठी? ज्ञानेश्वरी गाथा वाचण्यासाठी अकल्प आयुष्य. कशासाठी? गोड गाण्यासाठी अकल्प आयुष्य. कशासाठी? सुंदर कार्यक्रमाचं आयोजन करण्यासाठी अकल्प आयुष्य. आणि ज्ञानोबाराय तुकोबारायच्या विचाराची देवाणघेवाण करून विश्वाला गवसणी घालणाऱ्या वारकर संप्रदायाची सेवा करण्यासाठी अकल्प आयुष्य व्हावे. अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझ्या सकळा हरीच्या दासा. हरीच्या दासाला दास, हरीचा एक दास हा एक वर्ग आहे, आणि हरिजांचा दास आहे ते हरिदास. हरिजांचा दास आहे संजू बाबा, तो संजू दादा, हरिजांचा दास आहे ते हरिदास, आणि हरीचे जे दास आहेत ते हरिदास. अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझ्या सकळा हरीच्या दासा. बर दिलं तर काय? अभंगाचं दुसरं चरण. कल्पनेची बाधा
विठाला विठाला कल्पना द्वंद्व निर्माण करतं. द्वंद्व कुठले असू द्या, वृद्धाचा असू द्या, तारुण्याचा असू द्या, खऱ्याचा असू द्या, खोट्याचा असू द्या, रात्रीचा असू द्या, दिवसाचा असू द्या. द्वंद्व निर्माण झालं की सगळ्या कल्पना विरहित गोष्टी होत असतात. कल्पनेची बाधा, माणसाला भूतबाधा झालेली चालते. माणसाला भूतबाधा, पळे भूतबाधा भेने तेथे. भूतबाधा झाली तर मंत्रेची वैरी मरे, वायाची का बांधावी कटारे, रोग जाय दूध साखरे तरी कडुनिंब का पियावा. भूतबाधा झाली तर ती काढता येईल, पण कल्पनेची बाधा जर झाली तर ती काढताच येत नाही. माय बाप कळते का? कल्पनेची बाधा न हो कोणे काळी, कोणत्याच काळात नका. भविष्यात, भूतामध्ये आणि वर्तमानामध्ये, आता नंतर उद्या कधीच नका. कल्पनेची बाधा न हो कोणे काळी. ही संत मंडळी सुखी असो. कारण की संत मंडळी, ऐका, संत देवाचे जीव आहेत. तेही प्राणापरोते आवडती मज निरुते, जे भक्तचरित्राते प्रशंसिती. तो करी ते तुली पूजा, तो जल्पितो जपू माझा, तो निजे तो कपिध्वजा समाधी माझी. माझ्या भक्ताने काही करू द्या. संत मंडळी देवाच्या आवडीचा विषय, पहिला टप्पा. संत मंडळी देवाच्या आवडीचा विषय. पण संत मंडळीची जी आपण भक्त मंडळी आहोत, त्याला अखंड सुख असावं ही देवाची प्रामाणिक इच्छा मला. ही संत मंडळी सुखी असो का हो. सुख प्रदान केल्याच्या नंतर अरुण गुरुजी मग काय, अभंगाचं तिसरं चरण. अहंकाराचा वारा मला भरा जसा, अहंकाराचा वारा मला भरा जसा, अहंकाराचा वारा मला भरा जसा, अहंकाराचा वारा मला भरा जसा,
रखुमाई साठी ना जोरदार टाळ्या होत्या माझ्या जरा जोरदार होत्या ना टाळ्या काय विकत आणायच्या असतात करा आता काय माहितीये का गुरुजीचं गुरुपूजन सोहळा आहे नंतर सगळ्यांचा प्रसाद घ्यायचं राहिलेले कीर्तन 7 ते 9 होतं परत आपला हरिपाठ झाला काय माहितीये का कार्यक्रमाची नियमावली अशी छोटी पण त्यातही आपले 9:30 वाजलेले आहेत माझ्या हक्काचे 4 मिनिटं शिल्लक आहेत बरोबर एक नाही अभंगाच्या शेवटच्या चरणात नामदोराय जे मागतात ते प्रत्येकाने अंतःकरणामध्ये साठवायसारखं आहे शेवटचं चरण नाम म्हणता